तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जगदनी सर ज्ञान संजीवनी कोचिंग क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आता बघा, मागील लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.1 शिकलो होतोय. आता तेच बीजगणित गणित भाग इयत्ता 10वी तील जे प्रकरण एक आहे बघा, दोन चलातील रेषीय समीकरणे, यातील जे सराव संच 1.2 आहे ते आलेखावर आधारित असल्यामुळं इथं आपल्याला तशी आता सुविधा नाही आहे आलेखावर काढण्याची. त्याच्यामुळे ते जे तो जो सराव संच आहे तो याच पाठाच्या शेवटी आपण शिकवणार आहे. तो प्रत्यक्ष ग्राफ पेपरवर तुम्हाला सोडून दाखवला जाईल. त्याच्यामुळे आता तो न घेता आपण सरळ सराव संच 1.3 पाहणार आहोत. आता बघा, सराव संच 1.3 जे आहे हे सोडवण्यासाठी आपल्याला क्रेमरची पद्धत वापरायची आहे. तर नेमकी ही क्रेमरची पद्धत काय आहे? आता बघा, मागील इयत्ता 9वी मध्ये आपण हेच दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे एक सामिक समीकरण सोडवण्याच्या दोन पद्धती शिकलो होतो. त्यातील पहिली पद्धत म्हणजे सहगुणक समान करून समीकरण सोडवणे आणि दुसरी पद्धत म्हणजे चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपामध्ये ठेवून समीकरण सोडवणे. आता इयत्ता 10वी मध्ये सुद्धा हेच एक चलातील किंवा दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्यासाठी आपल्याला दोनच प्रकारच्या पद्धती दिलेल्या आहेत. त्यातील पहिली पद्धत म्हणजे आलेख पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे क्रेमरची पद्धत. तर आलेख पद्धत आपण सर्वात शेवटी शिकणार आहोत. त्याच्या आधी आपण आता क्रेमरची पद्धत घेऊया. तर क्रेमरची पद्धत घेण्याच्या आधी काही त्याची पार्श्वभूमी आहे. सुरुवातीला त्याच्याबद्दलची आपण माहिती घेऊया, त्याच्यानंतरच ती पद्धत व्यवस्थित समजून घेऊया. आता बघा, सुरुवातीला निश्चय, कारण की क्रेमरची पद्धतीने गणित सोडवण्यासाठी आपल्याला या निश्चयकाचा खूप उपयोग पडतो. आता इयत्ता 10वी साठी आपल्याला 4 घटकांचा निश्चय आहे अभ्यासात. आता तो जो 4 घटकांचा निश्चय आहे तो या स्वरूपात असतो: ए, बी, सी आणि डी. आता बघा, याच्यामध्ये ए, बी, सी आणि डी हे आपल्याला 4 घटक दिसत आहेत. या 4 घटकांचा हा निश्चय आहे. तर या 4 घटकांमध्ये आता जर आपण विचार केला तर आडव्या ओळीमध्ये बघा, आता ए आणि बी हे दोन आपल्याला घटक दिसत आहेत. तसंच इथं सी आणि डी हे दोन घटक दिसतात. आणि आता उभ्या ओळींचा जर विचार केला तर उभ्या ओळीमध्ये ए आणि सी आणि बी आणि डी असे प्रत्येकी दोन दोन घटक आहे. म्हणून या निश्चयकाची कोटी 2 आहे, कारण की घटक आडव्या आणि उभ्या ओळीमध्ये प्रत्येकी 2 आहेत. त्याच्यामुळे निश्चयकाची कोटी ही 2 आहे. आता बघा, निश्चयकाची किंमत कशी काढायची? तर निश्चयकाची किंमत काढण्यासाठी आता सर्वप्रथम आपण या स्वरूपात निश्चय लिहून घेतले ए, बी, सी, डी. तर निश्चयकाची किंमत काढताना यांच्यामध्ये नेहमी तिरकस गुणाकार होतो आणि त्या तिरकस गुणाकाराच्या मध्ये वजाबाकीचा संबंध असतो. तर त्यासाठी आता बघा, आपण पहिले ए आणि डी यांचा गुणाकार असल्यामुळं प्रथम त्यालाच म्हणून घेतलं ए गुणिले डी. हा तिरकस गुणाकार केला आपण ए गुणिले डी मध्ये वजा आता बी आणि सी चा गुणाकार म्हणून बी गुणिले सी. तर हे झाले या निश्चयकाची किंमत काढण्याची सूत्र. तर या सूत्राचा वापर करून आपण निश्चयकाची किंमत सहज शोधू शकतो. आता बघूया आपण की हे जे निश्चयक आहे बघा, निश्चयकाचा वापर करून आपण एक सामिक समीकरण सोडवू शकतो. समीकरण सोडविण्याच्या या पद्धतीलाच निश्चयकाची पद्धत म्हणतात. आणि ही जी पद्धत आहे, हे जे गणित तज्ञ बघा, गॅब्रियल क्रेमर या गणित तज्ञांनी ही पद्धत शोधून काढलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या नावावरूनच या पद्धतीला क्रेमरची पद्धत असे म्हणतात. आता ही जी पद्धत आहे ही पद्धत कशी आहे, त्या पद्धतीसाठी काही पद्धत म्हणजे काही नियम आहेत, काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आपण बघूया. म्हणजे त्या पद्धतींचा वापर करून आपण क्रेमरच्या पद्धतीने गणित कसं सोडवायचं हे आपल्याला लगेच लक्षात येईल. आता बघा, क्रेमरच्या पद्धतीने गणित सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपण काय करतोय, दिलेले जे समीकरण आहे ते सामान्य रूपामध्ये मांडून घेत असतो. आता आपल्याला माहितीच आहे की चलाचे जे जे समीकरण सामान्य रूपात कसं मांडायचं. समीकरणाचे सामान्य रूप म्हणजे ax अधिक by बरोबर c. तर त्या सामान्य रूपामध्ये सर्वप्रथम आपल्याला ते समीकरण मांडावे लागते. त्यानंतर आपण जे सहगुणक म्हणजे चलासोबत जोडलेली संख्या. आता जर आपण समजा समीकरणाचे सामान्य रूप या स्वरूपात मांडून घेतले ax अधिक by बरोबर c. त्याच्यामध्ये चल बघा, x आणि y हे चल आहेत, परंतु त्या चलाला जोडलेले जे अक्षर दिसतात आपल्याला a, b हे काय त्याचे सहगुणक. आणि हे जे c दिसतोय आपल्याला याला आपण म्हणतो स्थिर संख्या, त्याला स्थिरांक असं म्हणतात. आता या सहगुणकांचा आणि स्थिरांकाचा वापर करूनच आपण काय करू शकत असतो, निश्चयकाच्या किमती काढत असतो. आता बघा, सहगुणकाचा वापर करून आपल्याला सर्वप्रथम d, dx आणि dy हे जे निश्चयक आहेत या तीन निश्चयकांच्या किमती काढाव्या लागतात. तर त्या निश्चयकाची किमती काढण्यासाठी काही सूत्र आपल्याला पाठ्यपुस्तकात दिलेलीच आहेत. ते सूत्र म्हणजे बघा, आता आपल्याला जर समजा या d या निश्चयकाची किंमत जर काढायची असेल तर आपण हे सहगुणक घेत असतो. म्हणजे हे 4च घटक आहेत, त्याच्यामुळे 4 घटकातील निश्चयक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. आता बघा, d बरोबर a1 a2 b1 b2. आता आपल्याला प्रश्न पडेल की हा a1 a2 b1 b2 हे काय आहे. ते हे जे आहेत ना
सहगुणक आहे. आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी दोन समीकरणांचा वापर करावा लागतो. आता प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला दोन समीकरण दिलेले आहेत आणि ते दोन समीकरण सोडून आपण काय करत असतो ते उकल शोधत असतो. तर उकल काढण्यासाठी दोन समीकरण असल्यामुळं आता बघा आपण पहिलेच पाहिलं की ए बी आणि सी हे काय सहगुणक आणि स्थिरांक आहे. आता समजा हे जर प्रथम समीकरण असेल तर याचा जो सहगुणक आहे तो आहे a1, हा y चा सहगुणक म्हणजेच b1 आणि हे c हा पहिलं समीकरण म्हणून हा स्थिरांक म्हणजे c1 आणि दुसऱ्या समीकरणासाठी आपण हेच सहगुणक अशा स्वरूपात लिहितो a2 b2 आणि c2 म्हणजेच या सहगुणकांचा वापर करून आपल्याला या निश्चयकाची किमती काढता येत असतात. आता बघा d या सहगुणकाची जर आपल्याला म्हणजे d या निश्चयकाची जर किंमत काढायची असेल तर आपण हे सहगुणक घेत असतो a1 a2 b1 b2. तसं dx ची जर किंमत काढायची तर सहगुणक आहेत बघा c1 c2 b1 b2 आणि dy ची जर किंमत काढायची असेल तर सहगुणक आहेत a1 a2 c1 c2. ह्या इतकंच लक्षात ठेवायचं, हे सूत्र तुम्हाला असेच पाठांतर करायचं, यांचा क्रमही चुकता कामा नये. जर क्रम जर चुकला तर आपण क्रॅमरच्या पद्धतीमध्ये ते समीकरण सोडवायला आपल्याला नक्कीच अपयश येईल. त्याच्यामुळे हा क्रम खूप महत्त्वाचा आहे. या क्रमाचा वापर करून आपण सहगुण म्हणजे ते समीकरण सहज सोडू शकत असतो. आता बघा तर हे झालं समजा सहगुणकांचा वापर करून d dx आणि dy यांच्या किमती आपण जर मिळवल्या तर आपण नंतर वळतोय तिसऱ्या स्टेपकडे. तिसरी स्टेप म्हणजे अशी बघा, शेवटी आपल्याला काय करावं लागतं, x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d हे सूत्र वापरून आपण x आणि y च्या किमती मिळवतो. आणि समीकरणामध्ये जे चल आहेत x आणि y यांच्या किमती मिळवल्या म्हणजे समीकरण सोडवले असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे समीकरण सोडवणे म्हणजे चलाच्या किमती काढणे. जर आपल्याला x आणि y ची किमती मिळाली म्हणजे ते समीकरण सुटले. तर ही आहे क्रेमरची पद्धत. तर आता बघा ही झाली सुरुवातीची माहिती समजा या सराव संच 1.3 बद्दलची. आता आपण प्रत्यक्ष समीकरणाचा विचार करूया. आता बघा प्रत्यक्ष समीकरण सोडवताना म्हणजे प्रत्यक्ष जे सराव संच आहे 1.3 त्याचा आपण आता विचार करूया. तेथे प्रश्न पहिला आहे बघा, कृती दिलेली आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये ही दोन गुणांसाठी कृती येतच असते. आता बघा इथं कृती दिलेली आपल्याला निश्चयकच दिलेली आहे, चार घटक आहेत 3 2 4 5 हे असे घटक दिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे निश्चयकाची किंमत जर काढायची असेल तर आपण काय करत असतो, त्यांचा तिरकस गुणाकार आणि त्या तिरकस गुणाकाराच्या मध्ये वजाबाकीचा संबंध असतो. इथंही आपण आता तेच करणार बघा, 3 आणि 5 यांच्यामध्ये गुणाकार आहे म्हणून 3 गुणिले ही जी रिकामी जागा दिलेली या ठिकाणी किती येणार आहे 5. मग आता आपल्याला माहिती आहे एक पहिला तिरकस गुणाकार झाल्यावर मध्ये वजाचं चिन्ह दिलं. आता बघा 2 आणि 4 चा गुणाकार असल्यामुळे इथं बॉक्स मध्ये येणार आहे 2. आता जर आपण या 3 आणि 5 चा गुणाकार केला तर 3 5 15 म्हणजे ही जी रिकामी जागा आहे तिथे आपल्याला 15 मिळणार आहे. तसंच मायनस जशाला तशी 2 आणि 4 चा गुणाकार 8. आता फक्त आपल्याला काय करायचंय, या 15 मधून 8 वजा करायचे. आपल्याला माहितीच आहे 15 मधून जर 8 आपण वजा केले म्हणजे मिळाले आपल्याला उत्तर 7. तर बघा हा झाला सराव संच 1.3 मधला प्रश्न पहिला. आता याच पद्धतीने आपल्याला प्रश्न दुसराही दिलेला बघा, खाली निश्चयकाची किमती काढा. त्यातील प्रश्न पहिला बघा, आता इथे ही निश्चयकाची किंमत काढायची असल्यामुळे आपल्याला हे जे चार घटक दिलेले आहेत या चार घटकांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. मग आता आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की हे जे निश्चयक आहे ना, निश्चयक दर्शवण्यासाठी आपण ABCD पैकी A to Z पैकी कुठल्याही एका अक्षराचा म्हणजे कॅपिटल लेटर अक्षराचा वापर करू शकतो. पण सर्वसाधारणपणे निश्चयकासाठी आपण D हे अक्षर वापरतो. D म्हणजे डिटर्मिनंट म्हणजे निश्चयक. आता बघा D बरोबर, आता आपल्याला हे जे घटक दिलेले ना या घटकांचा आपण तिरकस गुणाकार करणार. म्हणजे प्रथम या -4 आणि या -1 आणि 4 चा गुणाकार इथं म्हणून घेऊ आपण -1 गुणिले 4. हा जरा पहिला तिरकस गुणाकार. मध्ये आता मायनस, आता आपल्याला 2 आणि 7 चा गुणाकार करायचा. मग तेही म्हणून घेऊ आपण 2 गुणिले 7. फक्त एवढं लक्षात ठेवा चिन्हाच्या चुका होऊ देऊ नका. चिन्हाचे नियम आपल्याला खूप चांगले येणं आवश्यक आहे. आता बघा या ठिकाणी -1 आणि 4 ऋण आणि धनाचा जर आपण गुणाकार केला तर उत्तराला ऋण चिन्ह लागतं. 4 1 4. तसंच -2 गुणिले 7 जर केले मायनस आणि प्लस तेच ऋण आणि धनाचा गुणाकाराला ऋणाचे चिन्ह. तर बेसती 14 एक संख्या ऋण आहे म्हणून उत्तर ही ऋण. आता बघायचं या ठिकाणी एक संख्या ऋण दुसरी संख्या ऋण आहे. आता ह्या वजा जे आहेत ना ते वजाचे आपण नेहमी बेरीज करतो आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर -14 आणि -4 यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळाले -18. तर या निश्चयकाची किंमत आहे -18. तर शेवटी आपण ते तसं मानू शकतो D बरोबर -18. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याच सराव संचामध्ये
दुसरा जे असंच गणित आहे दुसरं ते सोपं आहे ते तुम्ही सहज सोडवू शकता. त्यातील आपण तिसरं उदाहरण आता पाहूया. आता बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरे ते पहिलं गणित आपण सोडवलं, दुसरं गणित सोपं आहे, तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. त्यातील आता आपण बघूयात प्रश्न तिसरा म्हणजे दुसऱ्यातील तिसरं गणित. आता बघा इथं आपल्याला हे जे चार घटक दिलेले आहेत हे अपूर्णांकामध्ये घटक आहे आणि अपूर्णांकामध्ये जरी असलं तर आपल्याला काही नियम बदलायचे नाही. यांच्यामध्ये नेहमी काय होणार आहे, तिरकस गुणाकार. मग आता बघा निश्चयकाची किंमत काढायची म्हणून आपण अक्षर वापरले डी बरोबर. पहिले आता या 7/3 आणि 1/2 चा गुणाकार करूयात आपण. इथं मानून घेऊ आपण तसं 7/3 गुणिले 1/2. आता मध्ये वजा आता बघा 5/3 आणि 3/2 चा गुणाकार. इथं काही रूल नाही की कोणतंही घेतलं तरी चालेल. मग आपण मानून घेऊ आता ते 3/2 गुणिले 5/3. आता बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहितीच आहे की अपूर्णांकाचा जर गुणाकार करायचा असेल तर आपण काय करतो, वरच्या वरच्याचा खालच्याचाच गुणाकार करणार. मग आता 7 1 7 आणि 3 आणि 2 चा गुणाकार केला म्हणजे 6. मध्ये मायनस जशाच तसे 3 आणि 5 चा गुणाकार 3 5 15 छेद 2 आणि या 3 चा गुणाकार 6. आता फक्त आपल्याला इथं बघायचं, इथं जर आपण या अपूर्णांकाचं निरीक्षण केलं तर छेदस्थांची संख्या कशी सारखीच आहे, त्याच्यामुळे ती संख्या आपण एकदाच घेऊया आणि अंशातील जी संख्या आहे त्यांची वजाबाकी. वजा 15 मधून 7 गेली. आता आपल्याला माहितीच आहे वजा 15 मधून जर 7 गेले तर आपण उत्तराला काय करणार आता, मोठ्या संख्येचे चिन्ह. कारण की एक धन आणि एक ऋण जर असेल तर त्यांची नेहमी वजाबाकी होणार आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह लागणार. ते वजा 15 तून 7 गेली म्हणजे राहिले वजा 8. आता बघा या ठिकाणी वजा 8 आणि 6 या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जात असल्यामुळे आपण 2 ने भाग देऊ. 2 न जर 8 ला भाग दिले तर 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6 म्हणजे शेवटी आपल्याला उत्तर मिळते वजा 4/3. तर ही झाली निश्चयकाची किंमत डी बरोबर वजा 4/3. आता यातील जो प्रश्न तिसरा म्हणजे शेवटचा जो प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न आपल्याला प्रत्यक्ष क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचा. आता तोच आपण पाहणार आहोत. तर आता बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसऱ्यातील पहिलं गणित बघा आपल्याला दिलेले 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. तर हे गणित आता आपल्याला क्रॅमरच्या पद्धतीने सोडवायचे. तर क्रॅमरच्या पद्धतीने गणित सोडवताना आपण काय करत असतो, सर्वप्रथम त्या आपण स्टेप्स बघितल्या होत्या. त्याच्यातील पहिली स्टेप म्हणजे दिलेले जे समीकरण आहे ते सामान्य रूपामध्ये मांडून घ्यायचे. आता इथं दिलेले जे दोन समीकरण दिसतात ना आपल्याला हे ऑलरेडी सामान्य रूपातच आहे, त्याच्यामुळे त्याला काही वेगळं मांडण्याची गरजच नाही. फक्त काय करू आपण त्यांना क्रमांक देऊन देऊ. समीकरण 1 बघा 3x - 4y = 10 हे झालं समीकरण 1. आणि दुसरं समीकरण आहे 4x + 3y = 5. यालाच दिलं आपण समीकरण नंबर 2. आता आपण काय करणार, या दोन समीकरणांचा वापर करून सहगुणकांच्या किमती आपण लिहून घेऊ म्हणजेच a1 a2. आता बघा हे पहिलं समीकरण असल्यामुळं या पहिल्या समीकरणातील जे पहिलं चल x त्याचा सहगुणक म्हणजेच a1. तर a1 ची किंमत आपल्याला किती दिलेली आहे 3, कॉमा हे y चा जो सहगुणक आहे ना तो आहे b1. हे पहिलं समीकरण म्हणून a1 b1 आणि c1 आपण घेतोय. तर b1 बरोबर आता बघा या y ला किती जोडलेले -4 म्हणून या b1 ची किंमत आहे -4 आणि या स्थिर संख्या आहे तोच आहे आपल्यासाठी c1 बरोबर 10. पहिल्या समीकरणाचा वापर करून आपल्याला a1 b1 आणि c1 च्या किमती मिळाल्या. आता दुसऱ्या समीकरणाचा वापर करून आपण a2 b2 आणि c2 च्या किमती मिळवू. तर ही पहिली किंमत म्हणजे a2, ही दुसरी किंमत म्हणजे b2 आणि ही तिसरी किंमत म्हणजे c2. आता बघा या ठिकाणी a2 बरोबर मिळाले आपल्याला 4, त्यानंतर b2 बरोबर आहे 3 आणि c2 बरोबर आहे 5. तर आपण पहिले काय केलं, आता या सहगुणकांच्या किमती लिहून घेतल्या. आता आपण काय करणार आहे, जे निश्चय आहेत बघा d dx आणि dy यांच्या किमती काढूयात. आपल्याला माहितीच आहे निश्चय d ची जर किंमत काढायची असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे बघा a1 a2 b1 b2. आपल्याला काय करणं आहे, फक्त ह्या ज्या किमती आहेत ना याच किमती इथं ठेवायच्या आहेत आणि त्याचाच वापर करून तिरकस गुणाकाराच्या माध्यमातून आपण या d ची किंमत मिळवूया. आता बघा आपल्याला इथं दिलेलंच आहे a1 ची किंमत दिलेली आहे 3, a2 ची किंमत दिलेली आहे 4, b1 ची किंमत दिलेली आहे -4 आणि b2 ची किंमत दिलेली आहे 3. तर या निश्चयकाचा आता आपण काय करणार आहे, तिरकस गुणाकार. म्हणजे पहिले आपण या 3 आणि 3 चा गुणाकार तिथं तसं म्हणून घेऊ आपण 3 गुणिले 3. आता या 4 आणि -4 चा गुणाकार आहे
आपल्याला माहिती आहे की तिरकस गुणाकाराच्या मध्ये वजाबाकीचा संबंध, तर पहिला तिरकस गुणाकार झाल्यावर आपण हे वजा चिन्ह जशाच तसे देऊन दिले. आता 4 आणि वजा 4 चा गुणाकार, तर 4 गुणिले वजा 4 हे ऋण असल्यामुळे ते कंसामध्ये घेतले आपण. आता बघा विद्यार्थ्यांनो, 3 आणि 3 चा जर गुणाकार केला तो गुणाकार आहे 9, आणि इथं चिन्हांचा विचार जर केला आपण, दोन्ही संख्या मायनस आहे आणि मध्ये गुणाकाराचा संबंध आहे, तर ऋण आणि ऋणाचा गुणाकार नेहमी धनच होतो. याचाच अर्थ 4 आणि 4 चा गुणाकार 16. आता आपण काय करणार, या 9 आणि 16 यांची बेरीज करून घेऊया, म्हणजे आपल्याला बेरीज मिळते आहे 25. तर ही झाली या डी ची किंमत. आपण इथं तसं लिहून घेऊ, डी बरोबर 25. तर ही झाली या डी या निश्चयकाची किंमत. आता त्याच पद्धतीने आपण काय करतोय, दुसरा निश्चय म्हणजे dx, तर त्या dx ची ही किंमत मिळून घेऊया. आता dx चं सूत्र तुम्हाला माहितीच आहे, c1 c2 b1 b2. आता आपण काय करणार आहे, पहिले यांच्या ज्या किमती आहेत त्याच किमती तर मानून घेऊ. c1 ची किंमत दिलेली आहे बघा 10, c2 ची किंमत दिलेली आहे 5, b1 ची किंमत दिलेली आहे -4 आणि b2 ची किंमत दिलेली आहे 3. इथं सुद्धा आपण काय करणार आहे, 4 घटकांचा तिरकस गुणाकार करून घेऊया. तर पहिले 10 आणि 3 चा गुणाकार आहे म्हणून 10 गुणिले 3 मायनस आता 5 आणि -4 चा गुणाकार, तर 5 गुणिले कंसामध्ये -4. आता बघा विद्यार्थ्यांनो, 10 आणि 3 चा गुणाकार 30, ऋण ऋणाचा गुणाकार धन, 5 आणि 4 चा गुणाकार 20. आता फक्त आपण काय करणार, या 30 आणि 20 ची बेरीज करून घेऊया. 30 आणि 20 ची बेरीज आहे 50, म्हणजे ही जी किंमत आहे बघा 50, या dx या निश्चयकाची किंमत आहे. इथं तसं लिहून घेतले आपण, dx बरोबर 50. आता बघा आपल्याला d आणि dx या दोन निश्चयकाच्या किमती ते मिळाल्या. आता तिसरा जो आपला निश्चयक आहे dy, त्याची ही किंमत घेऊन घेऊ आपण. तर dy बरोबर, सूत्र आपल्याला माहितीच आहे, a1 a2 c1 c2. तर आता बघा आपण तिसरं जे निश्चयक आहे त्या तिसऱ्या निश्चयकाची किंमत घेऊया. ते निश्चयक आहे dy बरोबर a1 a2 c1 c2. आता बघा या a1 a2 c1 c2 ची किंमत आपण याच्या आधारे मांडू शकतो. a1 ची किंमत 3 आहे, a2 ची किंमत 4 आहे, म्हणून आपण इथे ते म्हणून घेतले 3 4. आता बघा c1 आणि c2 ची किंमत 10 आणि 5 असल्यामुळे ती लिहून घेऊ 10 5. आता फक्त आपल्याला इथे यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे, तो मानून घेऊ आपण. 3 गुणिले 5, या 3 आणि 5 चा गुणाकार, पहिला तिरकस गुणाकार झाल्यावर ऋण चिन्ह, आता 4 आणि 10 चा गुणाकार आहे, तर 4 गुणिले 10. आता बघा विद्यार्थ्यांनो, 3 आणि 5 चा गुणाकार 15. आता या ठिकाणी 4 मायनस आहे आणि 10 प्लस आहे. ऋण आणि धन प्लस आणि मायनस जर असेल तर त्यांच्या गुणाकाराला ऋण चिन्ह लागतं. मग 4 आणि 10 चा गुणाकार 40. आता बघा 15 तर धन आहे परंतु 40 काय ऋण आहे, म्हणून यांची आपण वजाबाकी करणार. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, तर -15 या -40 मधून जर 15 काढले आपण तर राहिले किती, -25. म्हणजेच आपल्याला ही झाली dy ची किंमत मिळाली बघा. तर dy बरोबर -25. आता बघा ज्या आपण स्टेप पाहिल्या ना त्या स्टेप नुसार सर्वप्रथम समीकरण सामान्य रूपात आहेत करायला घेतली. समीकरण ऑलरेडी सामान्य रूपात होते म्हणून आपण ते जशास तसे लिहून घेतले, त्यांना क्रमांक दिले 1 आणि 2. मग सहगुणकांच्या किमती मांडल्या आणि त्या किमतीवरून या तिन्ही निश्चयकांच्या आपण किमती मिळवल्या. तर d निश्चयकाची किंमत आहे 25, dx ची किंमत आहे 50 आणि dy ची किंमत -25. आता शेवटी फक्त काय करणार आपण, x आणि y ची किमती मिळवण्यासाठी सूत्र लिहून घेऊया. सूत्र आहे बघा, x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d. म्हणून आता बघा x बरोबर, तर dx ची किंमत आहे 50 आणि भागिले d ची किंमत किती 25. इथं लिहिले आपण 50 भागिले 25 y बरोबर dy ची किंमत आहे -25 भागिले d ची किंमत 25. आता लक्ष द्या, 25 न जर 50 ला भाग दिला, दोन्ही धन आहे, धन धनाचा भागाकार धनच होणार आहे. तर x बरोबर 25 दुने 50 आणि इकडं y बरोबर 25 न -25 ला जर भाग दिला, ऋण आणि धनाचा भागाकार ऋण, म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळणार आहे -1. तर शेवटी आपण अशी उकल लिहून घेऊया. उकल कंसामध्ये x, y बरोबर 2, -1. अशाच पद्धतीने आपल्याला आता पुढचे उदाहरण घेता येतात, पण ते आता बघूया. आता बघा विद्यार्थ्यांनो, पहिले तर गणित झालं, आता त्यानंतर बाकीचे पुढचे जे गणित सोपे आहेत त्याच्यामुळे आपण सरळ आता बोलतोय गणित नंबर
4 कडे. आता बघा यातील जे चौथे उदाहरण आहे बघा 6x वजा 4y बरोबर वजा 12 आणि 8x वजा 3y बरोबर वजा 2. तर हे समीकरण ऑलरेडी सामान्य रूपामध्ये असल्यामुळे त्यांना आपण क्रमांक 1 आणि 2 देऊन दिले. आणि आता क्रमांक दिल्याच्या नंतर आपण काय करतो सहगुणकांची किमती लिहित असतो. तर समीकरण 1 साठी आपण या x चा सहगुणक म्हणजे a1, y चा सहगुणक म्हणजे b1 आणि हा स्थिरांक म्हणजे c1. तर समीकरण 1 असल्यामुळे a1, b1 आणि c1 ची किमती आपण पहिले लिहून घेतल्या. तर बघा a1 ची किंमत किती आहे 6, हे वजा 4 म्हणजे b1 ची किंमत आणि स्थिर संख्या म्हणजे वजा 12 म्हणजे c1 ची किंमत. आता त्याच पद्धतीने समीकरण 2 साठी आपण किमती मांडल्या बघा a2, b2 आणि c2. ती पहिली किंमत आहे a2 ची किंमत आहे 8, त्यानंतर b2 ची किंमत आहे वजा 3 आणि या c2 ची किंमत म्हणजे स्थिर संख्या किती वजा 2. सहगुणकांची किमती लिहून झाल्याच्या नंतर आपण काय करत असतो निश्चयकाची किमती काढत असतो. तर निश्चयक आपल्याला फक्त तीनच निश्चयक काढायचे, ते म्हणजे d, dx आणि dy. तर त्यातील पहिलं निश्चय बघा d. मी तुम्हाला पहिले सांगितलं हे ते तिन्ही सूत्र तुम्हाला पाठच करणे, यांचा क्रमही चुकू देऊ नका. तर d निश्चयकाचं जर आता जे घटक दिले तर बघा 4 घटक, तर ते घटक या स्वरूपात आहेत a1, a2, b1, b2. तर पहिले मांडून घेतले. आता या घटकांच्या ज्या किमती आहेत त्याच किमती आपण इथं मांडतोय. तर a1 ची किंमत दिलेली आहे बघा 6, ती घेतली आपण. a2 ची किंमत आहे 8, ती जशाच तशी. b1 ची किंमत आहे वजा 4 आणि या b2 ची किंमत आहे वजा 3. आता आपल्याला माहिती आहे 4 घटक लिहून झाल्याच्या नंतर या घटकांचा आपण काय करतो तिरकस गुणाकार. पहिला तिरकस गुणाकार लिहून झाल्यावर मध्ये वजाचं चिन्ह देतोय. त्याचनुसार बघा आता 6 गुणिले वजा 3 असल्यामुळं 6 आणि वजा 3 चा गुणाकार. पहिला गुणाकार झाल्यावर मध्ये वजा. आता 8 आणि या वजा 4 चा गुणाकार आहे, तर 8 गुणिले हे 4 वजा असल्यामुळे ते कंसात घेतले आपण. आता आपण काय करणार आहे या 6 आणि या वजा 3 चा गुणाकार. धन आणि ऋणाच्या गुणाकाराला नेहमी ऋण चिन्ह लागतं. तर 6 गुणिले वजा 3 म्हणजे झाले वजा 18. आणि आता बघा हे 8 वजा आहे आणि 4 ही वजा आहे, तर ऋण ऋणाचा गुणाकार धन होतोय, त्याच्यामुळे 8 आणि या 4 चा गुणाकार आहे 32. आता बघा विद्यार्थ्यांनो हे वजा 18 आणि अधिक 32 आहे, चिन्ह वेगवेगळे, त्याच्यामुळे यांची वजाबाकी करणार आपण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर आपण काय करणार आता या वजा 32 मधून 18 काढतो, कारण की 32 ही संख्या मोठी आहे, त्याला धन चिन्ह म्हणून उत्तराला धन चिन्ह लागणार. ते वजा या अधिक 32 मधून ही 18 गेली म्हणजे राहिली किती 14. तर ही मिळाली आपल्याला या d या निश्चयकाची किंमत 14. आता याच पद्धतीने आपण बघतोय dx ची किंमत. तर dx साठी त्याचं सूत्र लिहून घेतलं आपण c1, c2, b1, b2. तर या निश्चयकाच्या किमती या हे जे घटक आहे त्या घटकांची किमती एकदा आपण मांडून घेतल्या बघा. वजा 12 ही c1 ची किंमत, c2 ची किंमत आहे वजा 2, b1 ची किंमत वजा 4 आणि या b2 ची किंमत वजा 3. इथं सुद्धा त्यांचा आपण तिरकस गुणाकार. तर वजा 12 गुणिले वजा 3, पहिले हा गुणाकार मध्ये वजाचे चिन्ह. आता वजा 2 आणि वजा 4 चा गुणाकार आहे, हे वजा 2 वजा आहे म्हणून ते कंसात घेतले, वजा 4 आहे वजा असल्यामुळे कंसातच घेतले. आता बघितलं आपण की चिन्हाच्या नियमानुसार ऋण 12 ऋण 2 ऋण 3 ऋण ऋणाचा गुणाकार धन होणार आहे, ते 12 36. आता बघा या ठिकाणी दोन चिन्ह तर ऋण आहे, परंतु तिसरे चिन्ह आहे. आपल्याला माहिती आहे जर 3 ऋणांचा जर गुणाकार केला तर उत्तराला ऋण चिन्ह येणार आहे, त्याच्यामुळे आपण हे ऋण जशाच तसे आणि 2 आणि 4 चा गुणाकार 8. आता 36 मधून 8 काढले मिळाले आपल्याला 28. तर ही झाली या dx ची किंमत. आता बघा d आणि dx ची किमती तर मिळवल्या. आता dy ची किंमत काढूया आपण. तर dy बरोबर सूत्र होतं a1, a2, c1, c2. तर या हे जे घटक आहेत त्या घटकांची किमती आपण याच्या आधारे इथं मांडून घेतल्या. a1 ची किंमत आहे 6, a2 ची किंमत 8, c1 ची किंमत आहे वजा 12 आणि c2 ची किंमत वजा 2. तर इथं सुद्धा आपण त्यांचा तिरकस गुणाकार करणार आहे. 6 आणि वजा 2 चा गुणाकार असल्यामुळे ते मांडून घेतले. पहिला तिरकस गुणाकार झाल्यावर ऋण चिन्ह दिले. आता 8 आणि वजा 12 चा गुणाकार आहे, तर 8 गुणिले वजा 12. 6 आणि वजा 2 चा गुणाकार होते वजा 12 आणि इथं या ऋण ऋणाचा गुणाकार धन होते म्हणून 12 आणि 8 चा गुणाकार 96. आता बघा विद्यार्थ्यांनी 12 ऋण आहेत आणि 96 धन आहे. चिन्ह वेगवेगळे असल्यामुळे यांची वजाबाकी करूया आपण. 96 मधून 12 गेले राहिले किती 84, म्हणजे dy ची किंमत मिळाली आपल्याला 84. आता बघा विद्यार्थ्यांनो x बरोबर सूत्र तर आपल्याला माहितीच आहे, x ची जर किंमत काढायची तर dx ला d न भागतोय आपण आणि y ची किंमत काढायची असेल तर dy ला d न भागायचं. मग सूत्रानुसार मांडणी केली आपण x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d. आता बघा x बरोबर तर या dx ची किंमत होती 28 आणि d ची किंमत आहे वजा 14. तसंच y बरोबर dy ची किंमत आहे 84 आणि d ची किंमत 14 जशाला तशी. आता जर आपण या 14 आणि 28 ला भाग दिला तर 14 दुनी 28 म्हणजे x ची किंमत मिळाली 2 आणि इथे 14 सगळे 84 होत आहेत म्हणून y ची किंमत मिळाली 6. आता आपल्याला या x आणि y ची किमती मिळाली म्हणजे समीकरण सोडवलं. तर उकल बघा
x, y, तर पहिले x निर्देशक आधी लिहितोय आपण, नंतर y निर्देशक कंसामध्ये 2,6. हे झालं उदाहरण नंबर 4. आता याच पद्धतीने आपण उदाहरण नंबर 6 शिकूयात, म्हणजे बाकीचे गणित तुम्हाला सहज सोडवता येईल. तर आता बघा या सराव संचामधील शेवटचे उदाहरण आहे 2x अधिक 3y बरोबर 2 आणि x वजा y छेद 2 बरोबर 1 छेद 2. तर हे गणित आता आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे. इथं गणित सोडवलेलेच आहेत, तर लक्ष द्या. आता बघा सर्वप्रथम आपण काय करतोय, दोन्ही समीकरण सामान्य रूपात आहेत का ते बघून घेऊयात. समीकरण एक तर सामान्य रूपामध्ये आहे, परंतु समीकरण 2 सामान्य रूपात नाही. आपण काय करतोय, त्याला सोप्या रूपात मांडतोय आणि सोप्या रूपात मांडणी करताना हा जो छेदस्थानचा 2 आहे हा आपण काय करणार आहे, काढून टाकणार आहे. आपल्याला पण माहितीच आहे नियम की समीकरणातून जर छेदस्थानची संख्या काढायची असेल तर त्याच संख्येने पूर्ण समीकरणाला आपण काय करत असतो, गुणत असतो. म्हणजे हे जर आपल्याला छेदस्थानचे 2 जर काढायचे असेल तर या 2 आपण पूर्ण समीकरणाला जर गुणलं म्हणजे ते आपल्याला असं समीकरण मिळेल. हे समीकरण एक तर सरळ जशाच तसेच लिहिले आपण या, आणि दुसरं समीकरण मिळवण्यासाठी या 2 आपण गुणून घेतले. तर 2 न गुणायचं म्हणजे ते या रूपात जर मांडले 2 गुणिले हे पहिलं पद x मायनस 2 गुणिले दुसरे पद आहे y छेद 2 बरोबर 2 गुणिले स्थिर संख्या 1 छेद 2. इथं भागाकार हे 2 2 कट झाले म्हणजे मिळालं काय आपल्याला 2 गुणिले x म्हणजे हे 2x. हे 2 2 कट झाले, राहिले किती वजा y, आणि इथेही 2 2 कट झाले, राहिले किती 1. म्हणजे 2 न गुणल्यावर आपल्याला हे समीकरण 2 मिळालेले बघा 2x वजा y बरोबर 1. आता या ठिकाणी आपण काय करतो बघा, दोन्ही समीकरणांना क्रमांक देऊन झाल्याच्या नंतर सहगुणक लिहित असतो. ते सगळे सहगुणकांचे जे किमती आहेत म्हणजेच a1 b1 c1, तर ह्या a1 b1 आणि c1 च्या ज्या किमती आहेत ना त्या किमती आपल्याला या समीकरण 1 च्या आधारे मिळालेल्या. याच्या आधीच्या गणितात आपण बघितलेच आहे यांची किमती कशा मांडायच्या. तरी बघा या x चा सहगुणक म्हणजे a1, y चा सहगुणक म्हणजे b1 आणि पहिल्या समीकरणातील स्थिर संख्या म्हणजे c1, आणि दुसऱ्या समीकरणासाठी x ला जी संख्या जोडलेली ती a2, y ला जोडलेली संख्या b2 आणि स्थिर संख्या म्हणजे c2. तर या किमती मांडल्या आपण. आता बघा या b2 ची किंमत इथं काही नाही म्हणजे किती 1 आहे, त्याच्यामुळे या b2 ची किंमत आपण वजा 1 घेतलेली आहे. आता किमती ह्या मांडून झाल्या त्यानंतर आपण आता निश्चयकाची किंमत काढतोय बघा. तर प्रथम आपण या d या निश्चयकाची किंमत शोधूया. तर d बरोबर सूत्र आपल्याला माहितीच आहे a1 a2 b1 b2. तर या हे जे घटक आहेत या घटकांच्या किमती आपण इथे मांडतोय. आता a1 ची किंमत आहे 2, a2 ची किंमत आहे 2च ते जशाच तशी, b1 ची किंमत 3 घेतली आपण आणि b2 ची किंमत वजा 1. आता यांच्यामध्ये आपण काय करणार आहे, तिरकस गुणाकार. आता बघा पहिलं काय केलं आपण, या 2 आणि या ऋण 1 चा गुणाकार आहे म्हणून तो मांडून घेतला. पहिला तिरकस गुणाकार झाल्याच्या नंतर ऋण चिन्ह, आता 2 आणि 3 चा गुणाकार. तर बघा धन आणि ऋणाचा गुणाकार नेहमी ऋणच होतो म्हणून बे 1 बे, त्याला वजा चिन्ह दिला आपण. इथे तेच ऋण धन गुणाकाराला ऋण चिन्ह, 2 त्रिक 6 हे वजा जशाला तशी. आता जर इथं आपण बघितलं 2 ही ऋण आहे 6 ही ऋण आहे, तर ऋण ऋणाची बेरीज केली आणि उत्तराला ऋण चिन्ह, तर वजा 2 आणि वजा 6 ची बेरीज झाली वजा 8. तर ही झाली या d या निश्चयकाची किंमत. त्याच पद्धतीने आता आपण dx ची किंमत शोधूया. आता dx बरोबर त्याचे जे घटक आहेत निश्चय, ते निश्चयकाचे घटक आपण मांडून घेतले c1 c2 b1 b2. क्रम चुकू नका एवढं लक्षात ठेवा. आता यांची किमती आपण मांडून घेतोय बघा. c1 ची किंमत 2, c2 ची किंमत 1, b1 ची किंमत 3 आणि हे जे b2 आहे त्याची किंमत वजा 1. इथंही यांचा तिरकस गुणाकार, त्यासाठी 2 गुणिले वजा 1, पहिला तिरकस गुणाकार झाल्यावर ऋण चिन्ह. आता 1 आणि 3 चा गुणाकार मग तो हे जशाच तसा, 2 आणि वजा 1 चा गुणाकार वजा 2 आणि वजा 1 आणि 3 चा गुणाकार वजा 3. आता बघा या ठिकाणी वजा 2 आणि वजा 3 ची आपण बेरीज करणार, उत्तराला वजा चिन्ह देणार. वजा 2 आणि वजा 3 झाली वजा 5. तर ही मिळाली आपल्याला या dx ची किंमत. आता आपण किंमत मिळवणार आहे dy. तर dy बरोबर त्याचेही निश्चयचे घटक आहेत ते मांडून घेतले आपण a1 a2 c1 c2. त्याच्या जागेवर त्या घटकांची किमती मांडल्या. a1 ची किंमत 2, a2 ची किंमत 2, c1 ची किंमत 2 आणि c2 ची किंमत 1. इथंही यांचा तिरकस गुणाकार करतोय आपण. आता त्यासाठी 2 आणि 1 चा गुणाकार, पहिला तिरकस गुणाकार झाल्यावर ऋण, आता 2 आणि या 2 चा गुणाकार, बे 1 बे आणि वजा 2 आणि अधिक 2 चा गुणाकार वजा 4. आता लक्ष द्या वजा 4 मधून 2 गेले, राहिले वजा 2. तेही मिळाली आपल्याला या dy ची किंमत. आता बघा d dx आणि dy तिन्ही निश्चयकाच्या किमती काढून झाल्याच्या नंतर आपण शेवटी आपल्याला मुख्य जे चल आहे गणितातील मुख्य चल कोणते x आणि
वाय. तर त्या चलाची किमती शोधण्यासाठी आपण हे अंतिम सूत्र वापरत असतो बघा, x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d. म्हणून x बरोबर, तर dx ची किंमत किती होती, -5, ती घेतले जशास तशी. d ची किंमत -8, ते सुद्धा जशाला तशी. आता आपल्याला माहिती विद्यार्थ्यांनो, -8 हे -5 आणि 8 यांना भाग जाणारी संख्या नाही, म्हणून ती जशास तशीच राहणार. फक्त ऋणाचा भागाकार नेहमी काय होणार, धन. म्हणून आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 5/8. तसंच या ठिकाणी सुद्धा dy ची किंमत आहे -2 आणि ते d ची किंमत आहे -8. y ची किंमत काढण्यासाठी इथेही भाग जातो म्हणून भाग देऊ आपण. ऋणाचा भागाकार नेहमी धन होणार आहे. 2×8 वरतून खाली भाग देतो म्हणून अंशस्थानी आपल्याला 1 लिहिणं आहे. म्हणजेच आपल्याला y बरोबर मिळालेली आहे 1/4. शेवटी आपण उत्तर लिहितो बघा, x, y बरोबर पहिले x ची किंमत आहे 5/8, नंतर y याची किंमत 1/4. आता बघा विद्यार्थ्यांनो, या पद्धतीनं हा एकदम सोपा असलेला सराव संच 1.3 आपण पूर्ण संपवलेले आहेत. याच्यातील 3 गणित आपण बघितले. राहिलेली 3 गणित तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. जर काही अवघड वाटत असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या ग्रुपवर आहे, तसं तो इथं डिस्क्रिप्शन मध्येही दिलाच आहे. तर जर काही अडचणी येत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या टाकून मग त्या सांगू शकता. नक्कीच त्या अडचणी पुढच्या लेक्चर मध्ये क्लिअर केल्या जातील.